तर भावांनो, प्रेम प्रकरणात झालेला घाटा असो किंवा कॉलेजमधल्या मेमरीजचा साठा असो, वेळ आल्यास आपल्याला ऍक्सेप्ट द सिच्युएशन अँड मूव्ह ऑन हे करावंच लागतं. तर 3 वर्षे कॉलेजमधून विद्या ग्रहण केल्यानंतर आज कॉलेजमध्ये गुरुदक्षिणा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामुळे नवीन कपडे घेण्यासाठी मी आपल्या शीतल मेन्सवेअर वर पोहोचलो. तेथे मी माझ्या वस्त्राचं हरण करून नवे कपडे धारण केले, घालून नवा ड्रेस, चेहरा करून फ्रेश कॉलेजमध्ये पोहोचलो लेट विदाउट एनी स्ट्रेस. बट वक्त रफ्तारवर हमारे कॉलेज वालों को कोई रोक सकता है क्या? कार्यक्रमाचे आमच्यासारखे प्रमुख पाहुणे पोहोचण्याआधीच त्यांनी कार्यक्रम सुरू केला. नंतर आम्ही पण मोठं मन करून सगळ्यांना माफ करून कार्यक्रम अटेंड केला. आमच्याकडून तर कॉलेजवाल्यांनी नव्या नवरीसारखं गृहप्रवेश करतानाच म्हणजेच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतानाच कॉलेजची फीस वसूल केली. आता आम्हाला गुरुदक्षिणा काय मागते त्याचा प्रश्न पडून राहिला. नंतर मग आमचे सर आम्हाला म्हणून राहिले, हीरा बेटे, हमने 3 साल तुम्हारी कैसे ली है ये मत भूलना और आपने साथ साथ अपने कॉलेज का भी नाम बडा करते रहना. नंतर मग कॉलेज सोडण्याच्या दुःखामध्ये दररोजच्या पेक्षा जास्त खाण्यात आलं बरं का. पुन्हा मग आमच्या महिला मैत्रिणींनी दिलेल्या फुकटच्या चहाच्या ट्रीटसाठी आम्ही कॉलेज कॅन्टीन मध्ये प्रकट झालो. पण तिथे सगळ्यांच्या चेहऱ्यांवर आशाची छोटी भाई निराशा दिसून येत होती. पण आता काय करणार, वेळेच्या पुढे कोण जाऊ शकतंय का? त्यामुळे ऍक्सेप्ट द सिच्युएशन अँड मूव्ह ऑन असं म्हणत आम्ही सगळ्यांची समजूत काढली आणि तिथून गायब झालो.